सूरज भाऊ, काय विषय उपोषणाचा? नमस्ते सर्वांना, जय आदिवासी जय शिवराय. गेल्या 4 दिवसापूर्वी आज नवळे गावची विशेष ग्रामसभा झाली. अदानी हटाव आणि सह्याद्री बचाव, अदानी हटाव शिवजन्मभूमी बचाव, अदानी हटाव आणि नाणेघाट बचाव. तर हा तालुक्याचा प्रश्न उभा राहिला. काल खरं तर आमच्या सासऱ्यांचं दुःखद निधन झालं. विद्या आमचा संपूर्ण परिवार त्या दुःखात खरं तर त्या ठिकाणी आहे. फार मोठं दुःख आमच्या परिवारावर आहे. परंतु याची कुठं सिंपत्ती, याची कुठं सहानुभूती मला खरं तर घ्यायची नाही. परंतु ज्या गोष्टीवर आपण ठाम आहे, मी कालच त्या ठिकाणी उल्लेख केला की आपण काही जरी झालं तर मी उपोषणाच्या बाबत ठाम आहे. सगळं दुःख बाजूला ठेवू. ज्यावेळेस आपल्यासारखा कार्यकर्ता, हे सगळेच कार्यकर्ते जे उपस्थित आहेत, ज्यावेळेस आपण जबाबदारी घेतो त्यावेळेस आपल्या कर्तव्यात कसूर करता येत नाही. म्हणून या ठिकाणी आज अदानीचे कंपनीच्या विरोधात हे जे काही आपण उपोषण सुरू केलं, याचं मागचं कारण असं आहे की 21 तारखेला येत्या त्यांनी जी बेकायदेशीर जनसुनावणी जी आयोजित केली, कुठल्याही गावाला विश्वासात घेतलं नाही. आज सगळी जी प्रकल्प बाधित जी गावं आहे, सगळे आपल्या आदिवासी भागातील निसर्ग संपन्न जो नाणेघाट परिसर आहे, हा जागतिक पर्यटन स्थळातला खरं तर तो परिसर आहे. आणि तिथं जी प्रकल्प बाधित गाव आहे, एकाही गावाला विश्वासात घेतलं नाही. कुठल्याही गावची ग्रामसभा घेतली नाही आणि डायरेक्ट पेपरद्वारे नोटीस आली की 21 तारखेला अदानी कंपनीच्या माध्यमातून जनसुनावणी होणार आहे. म्हणून ही जी बेकायदेशीर जनसुनावणी, याचाच आम्हाला पहिला विरोध आहे की रद्द झाली पाहिजे. अदानी प्रकल्प हा नंतरचा भाग आहे, परंतु ही सुनावणीच आम्हाला होऊन द्यायची नाही. याचं कारण असं की मी त्या दिवशी पण आज नवळच्या ग्रामसभेत बोललो. अदानी ग्रुपचा जो हा मालक जो आहे, हा सरकारचा जावई, सरकारची संलग्न माणूस आहे. त्याच्यामुळं आपण जरी किती भावना विरोधात जरी व्यक्त केल्या, परंतु यांचं रिपोर्टिंग सगळं पॉझिटिव्ह जातं. भारतामध्ये अनेक ठिकाणी अदानी ग्रुपने त्या ठिकाणी जमीन पोखरायचं काम केलं. अनेक ठिकाणी प्रकल्प उभे राहिले. प्रकल्प ज्यावेळेस तालुक्यात एखादा नवीन येतो, त्या प्रकल्पापासून ॲडव्हान्टेज आणि डिसॲडव्हान्टेज, फायदे किती आणि तोटे किती, हे पण आपण पाहिलं पाहिजे. एखादा फायद्याचा जर प्रकल्प आला असता तर नक्कीच आम्ही तो आनंदाने स्वीकारला असता. परंतु आज अदानी ग्रुप बिझनेस करते, ते त्या ठिकाणी पैसे कमवत होते आणि आपल्या आदिवासी बांधवांचे जे जमिनी आहेत, मुळात आदिवासी बांधव जो त्यांचं जे जीवनमान अवलंबून आहे ते फक्त भातशेतीवर आहे. सिजनेबल पीक आहे. इतर वेळेस त्या सगळ्या रानांमध्ये आमची जनावरं चारा त्या ठिकाणी खात असतात. म्हणजे आज जे दुभती जनावर आहे त्या ठिकाणी चारा खात असतात. आणि अशा परिस्थितीत त्या ठिकाणी आदिवासी बांधवांच्या जमिनी जर जात असेल, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, थेंब थेंब पाणी जे तिथं साचतंय, आज तिथं वर काळू नदीचं पाणी असेल, झऱ्यातलं जिवंत डोंगरातलं जे पाणी असेल, ते पाणी सगळं अदानी ग्रुप त्या ठिकाणी पळून घेऊन जाणार. म्हणजे सगळं पाणी त्याला फुकट. म्हणजे ज्यावेळेस आदिवासी भागात उन्हाळ्याच्या दरम्यान त्या सगळ्या आदिवासी बांधवांना विचारा तिथं पाणी टांगते कशी असते. आमच्या सगळ्या आदिवासी महिला भगिनी डोक्यावर हांडे घेऊन त्या ठिकाणी पळत असतात. आणि अदानीला आपण कितीतरी करोडो लिटर एवढं मोठं त्या ठिकाणी आपण पाणी जर फुकट देत असेल, तिथं जर असा हा चुकीचा प्रकल्प होत असेल, तर याचा संपूर्णपणे हा जुन्नर तालुक्याचा विरोध आहे. हा फक्त आदिवासी समाजाचा, आदिवासी बांधवांचा तर नाही, हा तालुक्याचा खरं तर तालुक्यापुढं हा गंभीर प्रश्न उभा राहिला आहे आणि याचा आम्हाला विरोध आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांची आपली जन्मभूमी आहे. ज्या शिवाजी महाराजांनी सह्याद्रीच्या डोंगर रांगांमुळं खरं तर स्वराज्य उभं केलं, स्वराज्य मिळवलं, त्या सह्याद्रीला हा सुरुंग लावायला निघाला अदानी ग्रुप. हे आपल्याला खरं तर मी आवर्जून या ठिकाणी नमूद करतो. जे आपली सह्याद्रीची जी डोंगर रांग आहे नाणेघाटाच्या परिसरात, तिथं जर हे डोंगर फोडणार असेल तर ते आपल्याला मान्य नाही, कुणालाच मान्य नाही, कुठल्याही शिवभक्ताला मान्य नाही, पर्यावरण प्रेमीला मान्य नाही. हा फार मोठा पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे. तिथं असणारी जैविक विविधता, त्या सगळ्या निसर्ग संपत्तीला हा फार मोठा धोका निर्माण होणार आहे. आणि भविष्यातील धोका ओळखून जर आपल्या एखाद्या घरात किंवा गोठ्यात जर आजगर घुसलं, मी उदाहरण देतो, आजगर शक्यतो आपल्या परिसरात नाही, परंतु आजगर जर घुसलं तर ते पीळ मारल्याशिवाय राहत नाही. आज अदानी नावाचं हे जे आजगर जे घुसले ना तालुक्यात, उद्या हा भविष्यातील खरं तर हा तरुणांनी पण धोका ओळखला पाहिजे. त्यांनी जर तालुक्याला आपल्या पीळ मारला, हा निसर्ग संपन्न आपला जुन्नर तालुका, याच्यावर त्याची नजर पडलेली. शिवजन्मभूमी, आपली छत्रपती महाराजांची जन्मभूमी, इथली सगळी लोक समाधानी आणि आनंदी आहेत. त्याच्यात आमचा आदिवासी बांधवांवर जर असं एवढ्या मोठ्या प्रमाणात जर अन्याय होत असेल तर याच्यावर तर आम्ही नक्कीच या ठिकाणी हा जो लढा उभा केला आहे. उद्या ही जोपर्यंत ही जनसुनावणी जी आहे, जोपर्यंत ती रद्द होत नाही, या संदर्भात साहेब आम्ही, तुम्ही पाहताय, तहसीलदार साहेब असेल, कलेक्टर साहेब असेल, या सगळ्यांनाच, मंत्री महोदय साहेब असेल, या सगळ्यांनाच आपण पत्र दिले. महाराष्ट्र
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांना पत्र देऊन आपण त्याची चर्चा पण केली की तुम्ही जी जनसुनावणी आयोजित केली ही संपूर्णपणे बेकायदेशीर आहे. ज्या गावात एखादा प्रकल्प जातो किंवा ज्या गावात एखादं काय प्रोजेक्ट उभा करायचा आहे निदान त्या गावकऱ्यांना तरी विश्वासात घ्या ना. त्या गावकऱ्यांना विश्वासात नाही घेतलं, कुठली ग्रामसभा घेतली नाही, आदिवासी बांधवांना कुठे विश्वासात घेतलं नाही, बरोबर ना चैतन्य. आणि अशा परिस्थितीत तुम्ही जर डायरेक्ट जरा जनसुनावणी आयोजित करत असाल ते पण बेकायदेशीरपणे, आज या अधिकाऱ्यांच्या बाबत आम्हाला कुठलीही विश्वासार्हता राहिली नाही, कारण हे अदानीचे सगळे चाकर झालेले आहे. त्याच्यामुळं त्या दिवशी आम्ही त्यांना निक्षून सांगितलंय की काही जरी झालं तरी हा लढा आम्ही काय संपवणार नाही. जोपर्यंत अदानीच्या प्रकल्पाची जनसुनावणी इथं रद्द होत नाही तोपर्यंत काय व्हायचं ते होऊ द्या. काल आमचे सासरे गेले, दुर्दैवाने आमचं काय फक्त झालं नाही पाहिजे याची सरकारने जर काळजी घेतली नाही. मगाशी आमच्या प्रसादने उल्लेख केला, प्रत्येकाला कुटुंब आहे. आज इथं सगळेजण बसले, हे पाठिंबा देण्यासाठी सगळे संतोषदादा असतील, प्रमोदजी खांडगे शेतकरी संघटनेचे नेते, सचिन थोरवे यांनी पण या ठिकाणी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून भूमिका मांडली. वंचितचे सगळे बहुजन आघाडीचे आमचे गणेशजी वावळ त्यांचे सगळे सहकारी, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष अंबरशेठ परदेशी, रमेशजी शिंदे, राजे ग्रुप जो सामाजिक क्षेत्रात त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने काम करतो, राजे ग्रुपचे सगळे सदस्यांनी या ठिकाणी पाठिंबा दर्शवला. त्याचप्रमाणे अनेक ज्या ग्रामपंचायती आहे ना, सोनवळे ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित आहे, खामगावचे उपस्थित आहे, अनेक गावं या ठिकाणी येणारे आणि पाठिंबा देणारे. आज खरं तर आदिवासी दिनानिमित्त आज ही जी जुन्नर शहरात जी मिरवणूक या ठिकाणी आनंदाचा दिवस आहे आणि आज खरं तर क्रांतीचा पण दिवस आहे. आज क्रांती दिन पण हा म्हणून आदिवासी दिन म्हणून या ठिकाणी ओळखला जातो आणि या क्रांतीची सुरुवात या ठिकाणी आम्ही एक ठिणगीद्वारे या ठिकाणी करतो. याचा लढा पुढं भविष्यात कसं होईल मला माहीत नाही, परंतु जोपर्यंत ही सुनावणी रद्द होत नाही तोपर्यंत मी या ठिकाणी उठणार आहे. लोकप्रतिनिधींना पण माझी या निमित्ताने विनंती आहे, तुम्ही पण या प्रकरणात संपूर्णपणे या ठिकाणी लक्ष घालावं. आमदार साहेब असेल, खासदार साहेब असेल, मगाशी खासदार साहेबांनी पुणे नाशिक रेल्वेच्या आंदोलनात हा आवर्जून उल्लेख केला अदानी ग्रुपचा. तर त्यांनी सांगितलं की उद्या काहीतरी त्या संबंधित मंत्री महोदयांना त्यांनी दिल्लीत त्या ठिकाणी भेटण्याचं ठरवलंय. खासदार साहेबांच्या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करत असताना खासदार साहेबांनी पण या ठिकाणी आंदोलनाला असाच आदिवासी बांधवांसाठी आपल्या तालुक्यासाठी हा लढा दिला पाहिजे. एवढीच माझी या निमित्ताने विनंती. जेवढे सगळे काय सहकारी उपस्थित झालेत माझ्या या सगळ्या सहकाऱ्यांची मी धन्यवाद देतो. माझी कुणाला पण खरं तर तुम्ही उपोषण करा अशी कुणाला पण विनंती नाही, तर मला माहिती प्रत्येकाला आरोग्याची काळजी, प्रत्येकाला कुटुंब आहे, परंतु या सगळ्या सहकार्याने जो हा पाठिंबा दिलाय आणि नक्कीच हा पुढे तालुक्याचा पाठिंबा नक्कीच तुम्हाला या ठिकाणी दिसत राहील. मी पुन्हा एकदा या ठिकाणी सरकार जोपर्यंत ही बेकायदेशीर जनसुनावणी रद्द होत नाही तोपर्यंत हा लढा असाच चालू राहणार आहे. या गोष्टीवर मात्र आम्ही ठाम आहे. धन्यवाद. फिरोज भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. फिरोज भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. अदानी हटाओ, सह्याद्री बचाओ. अदानी हटाओ, सह्याद्री बचाओ. छत्रपति शिवाजी महाराज की जय.